अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ खायची मजाच काही वेगळी आहे। कुरकुरीत पालक वडी अगदी फक्त 2 चमचे बेसन वापरून कशी बनवायची ही आज आपण बघूया। मधुगंधाज रेसिपीज मध्ये आपले स्वागत आहे। यासाठी 1 कप हरभऱ्याची डाळ 2 ते 3 तास मी छान भिजून ठेवली होती आणि आता तिला निथळून घेतलेली आहे। निथळून घेऊन साधारण 5 मिनिटं आपण बाजूला ठेवून देऊया आणि ही डाळ मिक्सर मध्ये आता टाकून घेऊया। मग यावर टाकूया 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 1 टीस्पून जिरे आणि 1 टीस्पून किसलेलं आलं आणि हे सगळं आपण व्यवस्थित वाटून घेऊया। वाटताना ना आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाहीये, असंच वाटून घ्यायचंय। आता ही वाटलेली डाळ आपली एका परातीत किंवा मिक्सिंग बाउल मध्ये काढून घेऊया। यावर आता टाकूया 1 टेबलस्पून धणे पावडर, 1 टीस्पून लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ आणि अगदी चिमूटभर सोडा। मग आपलं सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट अर्धी जुडी स्वच्छ धुवून चॉप केलेला पालक। सोडा अगदी चिमूटभरच वापरायचा, जास्त वापरायचा नाही, नाहीतर तळताना आपल्या पालकच्या वड्या सुटू शकतात, म्हणून अगदी थोडाच वापरायचा। आणि हे सगळं टाकून छान आपण हळूवार मिक्स करून घेऊया। आणि हो, तुम्ही जर आमच्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इथं खूप छान छान आणि वेगळ्या वेगळ्या रेसिपीज आम्ही तुम्हाला दाखवतो, जे करायला अगदी सोप्या आहेत आणि तुम्हाला भरपूर आवडतील। व्यवस्थित मिक्स झालं की ह्यावर आपण टाकूया 1 टेबलस्पून बेसन आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि सबस्क्राईब केल्याबद्दल थँक्यू। आणि पुन्हा 1 टेबलस्पून बेसन टाकूया आणि आता फायनली सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे आपलं दिसेल सगळं मिक्स झाल्यावर। आता एका स्टीमिंग प्लेटला किंवा चाळणीला तेल लावून घेऊया आणि ह्यावर आपण जे मिश्रण बनवलं आहे त्याचे आपण गोळे बनवूया आणि एक एक करून या चाळणीवरती ठेवून देऊया। मध्ये व्यवस्थित अंतर ठेवायचं आणि ठेवून द्यायचे। हे अगदी घट्ट होत नाही मिश्रण, पण अगदी पातळही नसतं, मध्यम असते कन्सिस्टन्सी, म्हणजे आपण व्यवस्थित गोळे बनवू शकतो। तुम्ही बघू शकता कसे गोळे बनवतोय आम्ही। आणि ह्याच्यावरती ठेवून देऊया। आता इथं मी स्टीमरमध्ये पाणी उकळत ठेवलंय, यावर आपण आपली चाळणी ठेवूया आणि झाकून 15 मिनिटं ह्याला आपण शिजू देऊया। साधारण 15 मिनिटं झालेत, आपण झाकण काढून बघूया। व्यवस्थित शिजली आहे। सुरी टाकून बघूया, अजिबात चिकटत नाहीये, परफेक्टली शिजली आहे। ह्याला आता आपण थंड व्हायला ठेवून देऊया। थंड झाल्यावर तुम्हाला आवडेल त्या साईजमध्ये तुम्ही ह्याचे पीसेस अशा प्रकारे कट करून घ्या। पालकला इंग्लिशमध्ये स्पिनच म्हणतात आणि ही आपली क्रिस्पी स्पिनच वडी रेसिपी एकदम भारी होते, अगदी हलकी फुलकी आणि मस्तच होते। फक्त 2 चमचे आपण बेसन वापरले तरीही मस्त कुरकुरीत होते, हे मात्र नक्की। शिजली आणि मस्त आपले कापून झालेले पीसेस तुम्ही बघू शकता। आता इकडं पॅनमध्ये मी थोडं तेल गरम केलंय, यावर 1 टीस्पून मोहरी टाकूया आणि मोहरी तडतडली की 1 टीस्पून पांढरे तीळ टाकूया। थोडं मिक्स करून घेऊया आणि या वड्या छान शॅलो फ्राय करून घेऊया। अगदी हेल्दी आणि मस्त नाश्ता आहे हा। टी टाइम स्नॅक म्हणून तुम्ही नक्की खाऊ शकता। वड्या आपल्याला हलक्या गोल्डन ब्राऊन रंगावरती मस्त अलटीपलटी करत दोन्ही बाजूंनी छान कुरकुरीत तळून घ्यायच्या आहेत। हरभऱ्याची डाळ वापरल्याने आपल्या वड्या छान हलक्या फुलक्या आणि मस्त क्रिस्पी होतात। शॅलो फ्राय करताना तुम्ही बघताय आपल्या वड्या अजिबात जास्त तेल शोषत नाही आहेत, पण छान कुरकुरीत आणि हलक्या फुलक्या होत आहेत। हे आपण वाटलेली डाळ जी वापरली आहे ना त्यामुळे होत आहे। आणि पालकाच्या या वड्या आपल्या आळू वड्या आणि कोथिंबीर वड्या सारख्याच तितक्याच अगदी चविष्ट आणि टेस्टी लागतात। तर नक्की करा ही हलकी फुलकी कुरकुरीत पालक वडीची रेसिपी आणि मला सांगा कशी झाली ते। पुढच्या व्हिडिओमध्ये एक मस्त गोड गोड आणि खूप मस्त पुऱ्या मी घेऊन येते आहे, तर नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया। आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी मधुगंधाज रेसिपीजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। ईट हेल्दी, स्टे ब्लेस्ड। थँक्यू।